प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्. हरिओम. आपण चौथ्या अध्यायातला भगवंतांच्या अवताराचं रहस्य हा भाग बघतोय. त्याच्यातल्या 6व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की अवतार कसा होतो. 7व्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत आता की हा केव्हा होतो, कुठल्या परिस्थितीमध्ये होतो, म्हणजे सुरुवात केलेली ती बघण्यासाठी. याच्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे यदा यदा ही धर्मस्य. धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्म आणि अधर्म ह्याच्या थोड्याशा व्याख्या समजून घेणं किंवा त्याच्यावर थोडस सखोल चिंतन आपण या निमित्ताने करायला पाहिजे. त्यामुळे धर्माविषयी आपण बोलूयात आधी. धर्माचं स्वरूप समजून घेण्यासाठी धर्म या शब्दाच्या अनेक 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 असंख्य अशा छटा आहेत. त्याच्यातल्या काहीच आपण मोजक्या बघू की ज्या आपल्याला आपल्या विवेचनाशी सुसंगत वाटतात, तेवढ्याच आपण बघूया. तर याच्या धर्म या शब्दामध्ये मूळ धातू आहे ध्रुव. ध्रुवचा अर्थ धारण करणं. या ध्रुव ह्या धातूपासून धर्म हा शब्द झालेला आहे. त्यामुळे त्याच्यावरून जी व्याख्या येते धरती लोकान, लोकांना जो धारण करतो किंवा धरून ठेवतो. ध्रियते पुण्यात्मभिः वा. पुण्यात्म पुरुषांकडून जो धारण केला जातो तो, म्हणजे पुण्यात्म लोकांच्याकडून. पुण्यात्म म्हणजे सदाचरणी लोक जे असतात त्यांच्याकडून धर्माचं आचरण केलं जातं. त्यांच्याकडून धर्म हा पुढच्या पिढ्यांपर्यंत प्रसृत केला जातो. धर्माचा अगदी साधा सोपा एक अर्थ म्हणजे नैतिक कायदे. नैतिक कायदे किंवा आचारसंहिता ज्याला म्हणतो, डूज अँड डोंट्स. समाजातले विविध घटकांनी विशिष्ट प्रसंगी किंवा सामान्य प्रसंगी कसं वागावं, कसं वागवू नये, त्याच्या संदर्भाचे जे डायरेक्शन्स दिलेले असतात त्यालाही धर्म म्हणतात. कणाद ऋषींनी फार सुंदर व्याख्या केलेली आहे धर्म याची. यतोऽभ्युदय निःश्रेयस सिद्धी सहा धर्म. यतः अभ्युदय निःश्रेयस सिद्धी सहा धर्म. यतः म्हणजे ज्याच्यापासून किंवा ज्याच्यामुळे, ज्याच्या योगे अभ्युदय आणि निःश्रेयस यांची प्राप्ती होते तो धर्म. तर अभ्युदय आणि निःश्रेयस म्हणजे काय? अभ्युदय हे सामान्यपणे ऐहिक किंवा पारलौकिक उन्नतीला म्हणतात, प्रगतीला म्हणतात. भरपूर पैसा मिळवणं, ऐश्वर्य संपादन करणं. मग हे फक्त या जीवनातच नाही, तर पूर्वीच्या काळी यज्ञयाग करून कशासाठी, त्यांना मुख्य यज्ञाचा उद्दिष्ट काय असायचं? हा जन्म संपल्यानंतर मग माझं शरीर हे सोडलं की मी स्वर्गात जाऊ, म्हणजे पारलौकिक समृद्धी मिळावी, मला तिथे सर्व सुखोपभोग मिळावे. त्यामुळे ऐहिक उत्कर्ष, पारलौकिक सुख आणि ते मिळण्याची सगळी साधनं, एवढं सगळं मिळून एकत्रितपणे अभ्युदय असं ओळखलं जातं. आणि अभ्युदयाच्या स्थितीमध्ये प्रतिकूलतेपेक्षा अनुकूलता जास्त असते. सुखाची व्यवस्था जास्त असते, दुःख कमी, अनिष्ट कमी आणि इष्ट जास्त, अशी जी स्थिती असते त्याला अभ्युदय म्हणतात. आता दुसरा तो शब्द वापरलाय तो निःश्रेयस. निःश्रेयस म्हणजे मोक्ष किंवा या जन्मातलं सर्वोच्च ध्येय किंवा सर्वोच्च शाश्वत असं साध्य. या स्थितीमध्ये कशाचीच अपेक्षा राहत नाही, त्यामुळे संपूर्ण समाधान होत. अशी संपूर्ण समाधानाची स्थिती जी आहे त्याला म्हणतात निःश्रेयस. तर ही दोन साधनं, ही दोन साध्य, अभ्युदय हे एक साध्य, निःश्रेयस हे दुसरं साध्य. ही दोन साध्य ज्या साधनाने प्राप्त होतात त्या साधनाला म्हणायचं धर्म. ही फार सुंदर व्याख्या कणाद ऋषींनी केली. तर महर्षी व्यासांची पण धर्माची व्याख्या ही कणादांच्या व्याख्याशी पुष्कळ मिळती जुळती आहे. म्हणजे हे अभ्युदय आणि निःश्रेयसाचा जो भाग आहे तो व्यासांनी तसाचा तसा स्वीकारलेला आहे, पण त्यात त्यांनी थोडीशी भर घातली.
ते पुढे जाऊन काय म्हणतात, आत्मनो प्रतिकूलानी परेशान न समाचर. हे एकदा आपण मागे 3ऱ्या अध्यायाच्या विवेचनाच्या दरम्यान कुठेतरी पाहिलेलं आहे. श्लोक मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण हा कन्सेप्ट आपण बघितला होता की नसू देत, शास्त्र सगळ्यांना माहिती नाही, नको नको असू देत, प्रत्येक जण काय उठून शास्त्र वाचू शकणार नाही, समजून घेऊ शकणार नाही, पण स्वतःला जे त्रासदायक आहे ते दुसऱ्यांच्या बाबतीत करू नये, ही अत्यंत साधी गोष्ट आहे आणि ही कोणीही शास्त्र न वाचता सुद्धा समजू शकतो. आणि धर्म म्हणजे हेच खऱ्या धर्माचं सूत्र आहे की जे मला चांगलं वाटतं त्यांनी इतरांनाही चांगलं वाटेल, म्हणून मी ते दुसऱ्यांसाठी करावं, आणि ज्यांनी मला वाईट वाटतं त्याचा त्यांनी दुसऱ्यालाही त्रास होईल तेव्हा ते दुसऱ्याच्या बाबतीत आपण टाळावं. इतकं सोपं व्यासांनी करून दिलेलं. म्हणजेच थोडक्यात सदाचार म्हणजे धर्म. तर या धर्माच्या आपण 2-4 व्याख्या बघितल्या, पण मुळात हा धर्म ही संकल्पना कशी निर्माण कशी झाली, कुठून आली, याच्याविषयी माधवानंद असं म्हणतात की प्रत्येक मानव समाजामध्ये अनेक तत्वचिंतक होऊन गेले की ज्यांना हे सगळं विश्व कसं चालतं, कोणाच्या शक्तीवर चालतं, कोण हे सगळं चालवतो, याविषयी अनेक प्रश्न पडले, त्यांना पुष्कळ उत्सुकता होती. त्यामुळे तो जो कोणी सगळ्या जगाला चालवण्याची शक्ती असलेला जो नियंता आहे त्याला शोधण्याचा, त्याचा वेध घेण्याचा, त्याला भेटण्याचा, त्याला पाहण्याचा, त्याला समजून घेण्याचा असा प्रयत्न पुष्कळ तत्ववेत्यांनी केला. सर्व म्हणजे मानव जातीमधल्या विविध ठिकाणच्या कम्युनिटीज मधून वेगवेगळे तत्वचिंतक होऊन गेले आणि त्यांनी या विषयावर चिंतन केलं. या सगळ्या जगाच्या मुळापाशी नक्की कोण आहे, आणि त्यांनी स्वतःवरती अनेक प्रकारे प्रयोग केले आणि मग त्यांना त्यांच्या अनुभूतीमधून जे ज्ञान झालं त्या त्यांच्या स्वानुभवावर आधारित असे त्यांनी काही नियम निश्चित केले. त्या मार्गांना धर्म असं म्हणायला लागतं. या अशा प्रकारे जो धर्म ठरला त्या धर्माच्या 2 मुख्य घटक आहेत. एक तर पहिलं चांगलं वागण्याचा नियम, सदाचाराशिवाय धर्म होऊच शकत नाही, आणि दुसरं उपासना पद्धती. मग चांगलं वागण्याचा नियम आणि उपासना पद्धती अशा 2 गोष्टींनी मिळून बनलेला जो धर्म आहे तो धर्म सुद्धा सगळ्यांना एकदम पचनी पडेल असं नाही, कारण काही समाजामध्ये वेगवेगळे स्तर असतात माणसांचे, त्यांच्या बुद्धी वेगळ्या वेगळ्या असतात. जे अत्यंत सामान्य बुद्धीचे लोक असतात की ज्यांना फार मोठी तत्व एकदम शिकणार नाही, अंगीकाराला जमणार नाही, आधी समजदारच नाही तर आचरणात कुठून आणणार, मग त्यांच्यासाठी काही रूढी आणि परंपरा विकसित झाल्या. आता रूढी आणि परंपरा हे शब्द ऐकले की आपल्याला थोडस असं नकारात्मक वाटतं की रूढी आणि परंपरांचं ओझ, आपण जसं निगेटिव्ह कनोटेशननीच ते नेहमी ऐकलेले असतात. त्यामुळे पण रूढी आणि परंपरा सुद्धा जी सामान्य बुद्धीची माणसं आहेत की ज्यांना तत्वविचार एकदम पेलणार नाही त्या व्यक्तींच्या मनाला वळण लागावं त्याच्यासाठी खूप उपयोगी पडतात. पण झालं काय की सुरुवातीला त्यांना वळण लागावं म्हणून ज्या गोष्टी सुरू केल्या त्याच्यामध्येच ते अडकून बसले. म्हणजे अपेक्षा अशी होती की वळण लागत लागत त्यांची पुढे प्रगती व्हावी आणि त्यांनी तत्वविचार समजून घेण्यापर्यंत त्यांच्या बुद्धीची झेप जावी, त्यांनी पोचावं. पण तसं न घडता ते रूढी आणि परंपरांना जेव्हा लोक धर्म मानू लागले तेव्हा सगळी गडबड सुरू झाली. एनिवे, ते जरी काही असं तरी धर्म ही गोष्ट देवाखेरीज होत नाही, त्यामुळे देव नाही असा कोणताच धर्म नाही. त्यामुळे देवाच्या प्राप्तीसाठी उपासना आणि योग्य आचरण असं मिळून धर्म होतो. पण उद्देश आणि तत्वविचार बाजूला सारून नुसतेच सण साजरे केले, समारंभ साजरे केले, कर्मकांड पाळली, तर ह्याच्यामध्ये धर्म खूप दिसतो, धर्म पाळल्याचा फील येतो, पण प्रत्यक्षात त्याच्यात जान नसते, त्याचा उपयोग नसतो, जो धर्माचा उपयोग व्हायला पाहिजे तो होत नाही. आता थोडक्यात म्हणजे आता आपण जो ज्या पद्धतीचा गणेशोत्सव साजरा होतो काय त्याच्यात तत्वविचार आहे, म्हणजे समाजाला धरून ठेवण्यासाठी टिळकांनी किंवा समाजाने एकत्रित यावं, संघटितपणे काही गोष्टी मिळून कराव्यात ह्याच्यासाठी जी गोष्ट सुरू केली ती आता इतक्या चुकीच्या पद्धतीने साजरी केली जाते. खरोखर ते हताश झाले असतील वरून पाहत असतील तर की काय कुठल्या गोष्टीसाठी हे सुरू केलं आणि याला वळण लागत लागत ते कुठे वलतीकडे गेले. पण पूर्वीच्या काळी जी काही खरी ज्ञानी आणि विचारवंत माणसं होती त्यांनी नेहमीच धर्माचे नियम घालताना हा विचार केला होता की व्यक्तिगत जीवन पण चांगलं राहील, समाज जीवन पण चांगलं राहील,
चांगलं म्हणजे काय, आता आपली व्याख्या आहे आपल्याला की व्यक्तीला आणि समाजाला दोघांनाही अभ्युदय आणि निःश्रेयस याच्याकडे हळूहळू हळूहळू ग्रॅज्युअली का होईना पण घेऊन जाणारा जो मार्ग आहे तो धर्माचा असला पाहिजे. म्हणून त्यांनी काही उपासना पद्धती, काही वागणुकीचे नियम हे घालून दिले. त्याच्यामध्ये त्यांची कल्पना अशी होती की माणसाची वृत्ती ही स्वार्थ केंद्रित राहू नये. फक्त व्यक्तीने फक्त स्वतःचा विचार करू नये, त्याच्याबरोबर समाजाचाही विचार करावा. तर स्वतःच्या पोळीवर तूप ओढून देताना दुसरा मनुष्य उपाशी आहे त्याची सुद्धा त्याला जाणीव राहत नाही, अशी परिस्थिती राहू नये. म्हणून खूप जे आपण मागे पंचयज्ञांबद्दल बोललो होतो की मनुष्य यज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, आणखीन काय भूतयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ, हे 5 यज्ञ जर तुम्ही रोज केलेत तर आपोआपच एव्हरीथिंग इज टेकन केअर. म्हणजे तुम्ही ज्या देवाने तुम्हाला मनुष्य जन्म दिला त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही नम्र राहता किंवा त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहता. ज्या वाडवडिलांच्या मुळे तुम्हाला आज नाव मिळालं, फुलं मिळालं, काही एक ऐश्वर्य तुम्हाला मिळालं, त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहता. सर्व मनुष्याच्या बद्दल जो धर्म पाळायचा तो तुम्हाला आपोआपच पाळावासा वाटतो. किंवा एवढंच नाही तर बाकी पण सगळ्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, पशु पक्षी, झाड, ह्या सगळ्यांना तुम्ही काहीतरी देणं लागता. हे तुमच्यामध्ये आपोआप गोष्टी रुजत जातात या पंचयज्ञांच्या माध्यमातून. म्हणजे वैयक्तिक रीतीने सुद्धा माणूस फक्त उपभोगासक्त, उपभोग म्हणजेच सर्वस्व असं मानणारा होणार नाही, अशी या धर्माच्या कल्पनेमध्ये दृष्टी ठेवलेली होती. आणि उपभोग प्रवृत्तीला अवसर पण होता. असं नाही की सारखंच तुम्ही कंट्रोल वातावरणात राहावं किंवा तेच नियमाने जखडून राहावं. थोडी थोडी ढिलाई पण दिलेली की हे आपण जे नैवेद्य दाखवतो, आपण काय करतो की हे मला हवंय याच्याऐवजी आपण परमेश्वराला हवंय या भूमिकेतून केलो. शेवटी परमेश्वर खातो थोडंच, आपणच खाणार असतो नंतर तो नैवेद्य. त्यामुळे सण समारंभ, उत्सव साजरे करणं त्याच्यामध्ये दोन्ही भूमिका आहेत. एक तर तुम्ही उपभोग स्वतःही थोड्याफार घेऊ शकता, पण इतरांचा विचार करून, इतरांना मदत करून, सगळ्यांनी एकोप्याने एकत्र येऊन, पण एक त्याला योग्य वळण आणि मर्यादांमध्ये राहून. हे जे वळण आणि मर्यादा पाळणं जे आहे त्याच्याकरता जे मानसिक बल लागतं ते मात्र उपासनांमधून विकसित होत जातं. म्हणून मग वैयक्तिक उपासना म्हणजे नित्य उपासना आणि नैमित्तिक ज्या काही कारणाकारणाने केल्या जातात विशिष्ट सण उत्सवाच्या वेळेला वगैरे, या सगळ्यामधून सत्वशक्तीचा विकास, देवभावना आणि त्याहून सूक्ष्म आणि सगळ्यात मुख्य म्हणजे देवाच्या अस्तित्वाची जाणीव वाढेल अशा सगळ्या आचरण पद्धती डेव्हलप केल्या आपल्या थोर पूर्वजांनी. आणि त्याला म्हणतो आपण धर्म. आता याचा थोडक्यात गोषवारा घ्यायचा झाला तर व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत, समष्टी म्हणजे समाज लेवलवरती, आणि परमेष्टी. अभ्युदयाबरोबरच निःश्रेयसाचा जेव्हा जेव्हा विचार असतो तेव्हा परमेष्टी पिक्चर मध्ये येतो. मी चांगला आहे, माझं कुटुंब चांगलं आहे, माझा समाज चांगला आहे, माझा देश चांगला, इथून करत करत आपण वैश्विक पातळीवरती जेव्हा जातो तेव्हा आपोआपच समष्टीच्या पलीकडे थोडस जातो आणि परमेष्टीच्या पातळीपर्यंत आपण पोचतो. या 3 ज्या पातळ्या आहेत, व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी, यांचा परस्पर सुसंवाद राहावा यासाठी आणि मानवाचं ऐहिक आणि पारलौकिक असं दोन्ही प्रकारचं कल्याण व्हावं या सगळ्या उदात्त हेतूनी मानवाला जो प्रेरणा देतो आणि मार्गदर्शन करतो तो धर्म. अशा धर्माचा सदाचार आणि नीती हा या धर्माचा गाभा आहे. आता या धर्माची काही अंग आहेत की ज्या अंगांच्या वरती हा धर्म आधारलेला आहे आणि ती अंग त्या धर्माला मजबूत करतात. ती कुठली? 4 पुरुषार्थ, 4 वर्ण, 4 आश्रम आणि कर्मविपाक. कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणजे कर्मबंधन ज्याला म्हणतो, की तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याची चांगली फळं मिळतील, वाईट कर्म केली तर त्याची वाईट फळं मिळतील. मग साहजिकच ह्याच्यामुळे काय होतं की नंतर पुढे त्रास नको म्हणून का होईना, या भीतीने का होईना मनुष्य चांगलं वागण्याकडे जाईल. कुठून तरी मनुष्याला चांगल्या सवयी त्याच्या अंगी बाणवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केलेले. आणि ह्या 4 या विविध, आता मी 4 जे अंग वाचले, पुरुषार्थ, वर्ण, आश्रम,
वगैरे वगैरे. त्याच्यावर आधारित धर्माचे अनेक प्रकार होतात, ते बघूयात आपण. पहिला प्रकार जो आहे तो सामान्य धर्म. सामान्य धर्म यालाच नीती धर्म असं पण म्हणतात, आणि तो सर्व माणसांना सारखाच लागू होतो. सत्य आणि आत्मौपम्य दृष्टी ही त्यातली मुख्य तत्व आहेत. आता आत्मौपम्य दृष्टी म्हटलं की खूप जड शब्द झाला, पण अगदी सोपं आहे. मगाशी आपण जो व्यासांची व्याख्या बघितली की नाही, आत्मन प्रतिकूलानी परेशान न समाचरे, तीच आत्मौपम्य दृष्टी. मला जे आवडतं त्याचप्रमाणे मी इतरांनाही खुश करण्याचा प्रयत्न करावा. मला ज्याने त्रास होतो ते मी इतरांच्या बाबतीत करू नये, म्हणजेच आत्मौपम्य दृष्टी. इतरांना स्वतःची उपमा देणे म्हणजे आत्मौपम्य दृष्टी. मग ह्या नीती धर्मामध्ये काय काय बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, जी अनेक धर्मांमध्ये कॉमनच आहेत, म्हणून त्याची एक मोठी लिस्ट आहे. मी चटकन इथे सांगणार आहे. क्षमा, दया, नंतर पावित्र्य, मनाचा सरळपणा, दुसऱ्यांची निंदा न करणं, आपल्या गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा संग्रह न करणं, गुरूंची शुश्रूषा करणं, दान देणं, इंद्रिय निग्रह ज्याला म्हणतो आपण ते, नंतर सत्य, दमन, अहिंसा, देव आणि ब्राह्मणांचा सत्कार करणं. ही बेसिक आहेत. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या सगळ्याच धर्मांमध्ये पाळल्या जातात, त्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या असतील, पण त्यांचं जर सार काढलं तर हेच येतं. ह्याला सामान्य धर्म असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे तो वर्ण धर्म. 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता याच चौथ्या अध्यायामध्येच पुढे भगवंतांच्या तोंडून हा श्लोक आपण ऐकणार आहोत. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. या 4 वर्णांसाठी वेगळी कर्तव्य सांगितलेली आहेत, आणि भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 41 ते 44 या श्लोकांमध्ये स्पेसिफिकली प्रत्येक वर्णाचं कुठली कर्तव्य असं एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्यालाही साधारण माहिती आहे. ब्राह्मण म्हणजे यज्ञ याग करणं, पौरोहित्य करणं, अध्ययन, अध्यापन म्हणजे एकंदरीत ज्ञान संपादन. क्षत्रिय म्हणजे उत्तम शरीर संपदा, सामर्थ्य स्वतः मिळवणं आणि त्या सामर्थ्याचा उपयोग हा इतरांच्या संरक्षणासाठी, विकासासाठी करणं, हा क्षत्रिय. अगदी एक वाक्यात मी सांगते. वैश्य, व्यापार उदीम करून एकंदरीत समाजामध्ये ऐश्वर्य, खेळता पैसा निर्माण करणं. तर पैसा हा तर कुठल्याही याला लागतोच, त्यामुळे ते काम वैश्यांच्याकडे दिलेले. आणि शूद्र यांनी परिचर्यात्मक कर्म शूद्रस्यापि स्वभावजन असं म्हटलं. सेवा किंवा सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला म्हणतो, सेवाभाव असलेल्या गोष्टी करणं किंवा कर्तव्य करणं म्हणजे शूद्र. तर याच्यामध्ये काहीही कमी आणि जास्त असं नाहीये, म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव कुठेच नाहीये. समाज हा वेगवेगळ्या लोकांनी बनलेला असतो. त्यांच्या वेगळ्या बुद्धीच्या पातळ्या असतात, कौशल्याच्या पातळ्या असतात, स्वभाव वेगळे असतात. प्रत्येकाला प्रत्येकच गोष्ट जमणार नसते, पण सगळ्याच गोष्टी एकंदर सगळ्याच समाजासाठी पूर्णपणे आवश्यक असतात. थोडक्यात जर बघायचं झालं, आपण शूद्र म्हटलं की आपल्याला एक शूद्र आणि क्षुद्र हे 2 शब्द आपण खूप जवळीकीने वापरतो. शूद्र म्हणजे हलकं असं आपल्याला वाटतं, पण आपल्याला माहिती आहे, आता आपण जर म्हणजे सेवाभावानी करायच्या गोष्टी याच्यामध्ये आपल्या जर आपण कामवाल्या बायका म्हणजे शूद्र म्हटलं तर त्यांच्याशिवाय आपलं जीवन किती अवघड होईल. त्या किती महत्वाच्या असतात आपल्याला ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे याच कमी महत्वाचं आणि जास्त महत्वाचं असा भाव कुठेही नाहीये, आणि आपापल्या स्किल्समुळे किंवा आपल्या बौद्धिक कपॅसिटी नुरूप आपण हा गोष्टी निवडावा असं भगवंतांचं म्हणणं आहे. गुणकर्म विभागशः असं स्पष्ट म्हटलेलं आहे. तर या वर्णानुरूप आपल्याला जो धर्म प्राप्त होतो की त्यातली काही प्रिन्सिपल्स असतात, की बाबा ब्राह्मणांनी म्हणजे असं असतं की पौरोहित्य आमच्या घरात आहे म्हणून मला थोडंसं माहितीये की श्राद्धाच्या ब्राह्मणांनी श्राद्ध लावून कुठलं तरी मंगल कार्य करायला जाऊ नये असा एक संकेत आहे. आता हा संकेत ब्राह्मणांनी पाळणं अपेक्षित आहे. तिथे त्यांनी फक्त पैशाकडे विचार करून 2-4 श्राद्ध लावतो, मग जाऊन तिकडे गणपतीची पण पूजा सांगतो, नाही, करायचं नाहीये. असे जे धर्म आहेत ते त्या वर्णाप्रमाणे आहेत. पुढे आता 2 बघितले आपण, सामान्य धर्म आणि वर्ण धर्म. आता तिसरा आश्रम धर्म.
आता आपण जे 4 पुरुषार्थ बघितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे 4ही पुरुषार्थ भारतीय संस्कृतीत सांगितलेले आहेत. आणि इथे भारतीय संस्कृतीचा उदारपणा आपल्याला लक्षात येतो की एक मनुष्य म्हणून पण विचार केलेला आहे. फक्त एक तत्वचिंतकाच्या पातळीवरनं विचार केलेला नाही. प्रत्येक माणसाला काय गोष्टी हव्याशा वाटतील जन्माला आल्यानंतर, आणि त्या त्याला थोड्याफार प्रमाणात तरी मिळाल्या पाहिजे. फक्त त्यांनी त्याच्या अतिरेकी मागे धावू नये, अशी व्यवस्था धर्मामध्ये केलेली आहे. म्हणून ते एका पाठोपाठ एक सांगितलेलं की तुम्ही लहान वयामध्ये ज्ञानार्जन करा, ज्ञान संपादन करा, धर्म म्हणजे काय ते समजून घ्या. मग गृहस्थाश्रमामध्ये त्या सगळ्याचा, ज्ञानाचा आणि धर्माचा वापर करून धर्माने तुम्ही अर्थ मिळवा. शेवटी काम हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. आपल्याला सारखे ढकलून टाकायला सांगितल्या तर नाही जमणार. एक दिवस तुम्ही दाबाल, 2 दिवस दाबाल, 4 दिवस दाबाल, 5व्या दिवशी तुम्हाला ते अशा चुकीच्या पद्धतीने त्या दाबलेल्या कामाला बाहेर येतील की त्याच्यापेक्षा आधीच थोड्याफार उपभोग घेतला असता तर बरं, असं म्हणण्याची पाळी. त्यामुळे धर्माला अनुकूल असा जो काम आहे तो सुद्धा मनुष्यानी मनुष्य जन्मात आल्यानंतर मिळवण्याची गोष्ट आहे. चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने, वाईट मार्गाने नाही कुठली गोष्ट करायची, ती त्याच्यातली बाब आहे. आणि हे जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे मिळवण्यासाठीची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि ती व्यवस्था म्हणजे आश्रम व्यवस्था. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ब्रह्मचर्याश्रमामध्ये तुमची बुद्धी तीक्ष्ण असते, वय लहान असतं, त्यामुळे तेव्हा तुम्ही ज्ञान संपादन करावं. गृहस्थाश्रमामध्ये पैसा कमवावा. आणि गृहस्थाश्रम सुद्धा अत्यंत गौरवलेला आहे आपल्या संस्कृतीत. कारण इतर जे 3 आश्रम आहेत ते गृहस्थाश्रमाच्या आधाराने राहतात. त्या सगळ्यांना मदत करणं हे गृहस्थाचं कर्तव्य आहे. आता इतक्या सगळ्यांना जर मदत करायची असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचंच आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा वापर करायलाच पाहिजे, पण ते धर्माच्या चौकटीत राहून, असं सांगितलं. ब्रह्मचर्य आणि गृहस्थ झालं की वानप्रस्थ आला. जन्मभर तुम्ही फक्त त्याच्याच मागे लागणार का? समर्थ रामदास म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका. आम्ही प्रपंचच नेटका करण्यामध्ये रमलोय. आधी प्रपंच करावा नेटका म्हणजे नंतर पण काहीतरी करायचंय, त्याचा आपल्याला विसर पडतो सोयीस्कररित्या. तो वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमात करायचा, म्हणजे तुम्ही पुढे मोक्षापर्यंत पोहोचाल, अशी ती व्यवस्था आहे. तेव्हा ज्या त्या आश्रमामध्ये आपण असू त्या त्या आश्रमातली कर्तव्य आपण पार पाडणं म्हणजे त्याला म्हणायचं आश्रमधर्म. आता आहेत गुणधर्म. गुणधर्म म्हणजे काय? तर आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी नाती जपत असतो. म्हणजे आपण कुटुंबात आपलं काहीतरी स्थान असतं, काहीतरी नात्यांनी आपण वेगवेगळ्या लोकांशी बांधले गेलेलो असतो. त्याला अनुसरून जे करायचं असेल ते कर्तव्य, किंवा कामाच्या जागी आपण कुठल्या विशिष्ट पदावर असू, त्या पदाची म्हणून जी कर्तव्य आपल्याला लागू होतात त्याला म्हणायचं गुणधर्म. उदाहरणार्थ पित्याचा धर्म, पत्नीचा धर्म, पुत्राचा धर्म, किंवा राजाचा धर्म, मंत्र्याचा, न्यायाधीशाचा धर्म म्हणजे गुणधर्म. पुढचा 5वा आहे निमित्त धर्म. निमित्त धर्म म्हणजे एखाद्या निमित्तामुळे, एखाद्या प्रसंगोपात्त घडलेल्या गोष्टीमुळे जे वेगळ्या प्रकारचं आचरण आपल्याला त्या त्या परिस्थितीत करावं लागतं, तो निमित्त धर्म. उदाहरणार्थ विवाह, किंवा एखाद्याचा मृत्यू झाला, अंत्येष्टी, त्या 10 दिवसात वागायचे नियम वेगळे असतात. विवाहामध्ये वधूच्या माता पित्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या असतात, वराच्या माता पित्यांना वेगळे काही धर्म सांगितलेले असतात. ह्याला म्हणायचं निमित्त धर्म. आणि मग 6वा आहे तो आपद धर्म. आपद धर्म, आपद म्हणजे संकट. संकटकाळी अत्यंत नाईलाजानी जी गोष्ट आपल्याला करावी लागते, की जी एरवी आपण करणं अपेक्षित नाही किंवा करणं आपल्याला शोभणार नाही, आपल्या धर्माच्या चौकटीत बसणार नाही, ती एक अपवाद म्हणून करावी लागलेली असताना करणं म्हणजे आपद धर्म. त्याला उदाहरण फार छान दिले. विश्वामित्र ऋषींनी खूप, म्हणजे त्यावेळेस दुष्काळ पडला होता आणि त्यांना बऱ्याच दिवसात काही अन्न मिळालं नव्हतं, तर त्यांनी जीव वाचवण्यासाठी कुत्र्याच्या तंगडीचं मांस खाल्लं. एरवी त्यांना हे अलाउड नव्हतं. ते ऋषी असल्यामुळे त्यांनी मांसाहारच हा त्यांना वर्ज्य होता.
पण आधी तो ऋषी जिवंत राहिला तर तो पुढे आणखीन काय तो धर्म पाळणार किंवा काही करणार. जिवंत राहण्यासाठी त्यांनी म्हणून तात्कालिक तो धर्म आपद्धर्म म्हणून त्यांनी घालला. तसं संकट प्रसंगी गृहस्थाला कुटुंबाच्या संरक्षणासाठी किंवा त्यांना कुठल्या आर्थिक झळ सोसायला लागू नये किंवा अशा कुठल्या गोष्टीसाठी आपद्धर्म हा आचरायला लागू शकतो. तर असेही विविध धर्म आपण बघितले. तर त्याच्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की धर्माहून श्रेष्ठ असा माणसाचा कोणीच मित्र नाही. पण बाकीचे सगळेच मित्र नातेवाईक जे असतात ते कधी ना कधी आपली साथ सोबत सोडू शकतात. पण धर्म मात्र अखंड जीवनभर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपली सोबत करतच असतो. आणि एवढंच नाही, तर जीवन संपल्यानंतर सुद्धा धर्मच आपल्या बरोबर येतो. म्हणजे धर्माने आपण जे केलेलं असतं ते कर्म या फॉर्म मध्ये धर्म आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा सोबत करतो. आणि म्हणून महाभारतात म्हणलेलं आहे, धर्मो रक्षति रक्षतः, धर्मो रक्षति रक्षितः. जो जो रक्षण केलेला धर्मच तुम्हाला संरक्षण देतो. म्हणजे धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्मही आपलं रक्षण करतो. जर आपण धर्माने वागलो म्हणजे आचरण आपलं धर्माला अनुकूल असं असेल तर योग्य कर्म आणि योग्य वासना आपल्या बरोबर घेऊन आपलं सूक्ष्म शरीर बाहेर पडतो आणि पुढचा जन्म आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतो. आता असं हे सगळं झालं धर्माबद्दल. आता आपल्याला पुढचा शब्द काय आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्मस्य ग्लानिही. ग्लानी हा शब्द इथे खूप समर्पक असा वापरलेला आहे. ग्लानी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. एकतर थकवा किंवा उतरती कळा लागणं, दुबळेपणा असे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. पण पंडित सातवळेकरांनी फार छान अर्थ लावलाय बरं का त्याचा. त्यांनी अर्थ सांगितलाय, ग्लानी म्हणजे शैथिल्य, शिथिलता, ढिलेपणा. मग आता समाजामध्ये धर्माच्या आचरणाबाबत जेव्हा अशा प्रकारची ढिलाई निर्माण होते तेव्हाच अधर्माच्या प्रवृत्ती या जोर धरतात. आणि आपण जनरली बघतो की सात्विक समाज जो असतो ना तो फारसा संघटित नसतो. पण जे दुष्ट किंवा अधर्मानी वागणारे लोक असतात ते मात्र त्यांच्या मात्र कम्युनिटीज अगदी स्ट्रॉंग असतात. ते अत्यंत संघटित असतात. कारण त्यांना त्यांच्या सगळ्या तृष्णा वेड्या वाकड्या शमवण्यासाठी इतरांचे तसेच ज्यांची थिंकिंग आहे अशा लोकांची जवळीक साधण्याची गरज पडते. वाईट वागणाऱ्यांना परस्परांच्या आधारांची आणि उत्तेजनांची खूप गरज पडताना दिसते. आता नीती नियमांमध्ये म्हणजेच धर्म म्हणजेच जनरली आपण नीती नियम असा एक सामान्य अर्थ घेतलेला आहे. तर त्या नीती नियमामध्ये शैथिल्य कसं येतं त्याच्यासाठी एक फार सुंदर उदाहरण माधवानंद देतात, तिचे आपल्याला अगदीच पटतं. आता निवडणुका तोंडावर आलेल्याच आहेत त्यामुळे त्या बॅकग्राऊंडवर तर हे आपल्याला उदाहरण फारच मनाला पटेल की निवडणुकी संबंधी नियम केलेले पूर्वी होता नियम हा की गुन्हेगारीची पार्श्वभूमी असली एखाद्या व्यक्तीची तर त्याला उमेदवारी देता येणार नाही असा मूळ नियम होता. पण मग हळूहळू त्या नियमामध्ये कसे कसे बदल होत गेले म्हणजे त्या नियमाला कशी शिथिल करत 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 कुठली पातळी आली ते बघण्यासारखं. मग नंतर असं ठरवलं की गुन्हा जर नोंदवला असेल पण अजून सिद्ध झाला नाही तर मग त्याला उमेदवारी दिली तर काही हरकत नाही. मग पुढे असं झालं की जर शिक्षा भोगून झाली असेल तर उभं राहता येईल. तर आता शिक्षा भोगली म्हणजे पार्श्वभूमी संपली, पाप संपलं, आता काय हरकत आहे, देऊयात त्याला उमेदवारी. तिथपर्यंत झालं. मग पुढे झालं की शिक्षा भोगतोय ना तो आता, भोगतोय म्हणजे ती कधीतरी संपेलच ना. मग शिक्षा भोगत असला तर उभं राहायला काय हरकत आहे. मग भोगत असेल शिक्षा तर तेव्हा सुद्धा मला उभं राहता येईल. त्याच्यानंतर शिक्षा भोगत असताना मी आमदार किंवा खासदार पण राहू शकेल, त्याचा पगार पण घेऊ शकेल, निवडणूक पण लढवू शकेल. इथपर्यंत तो नियम ढिला होत 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 पोचला. आता हा नियमातली ढिलाई आपण सामाजिक पातळीवरची बघितली. वैयक्तिक पातळीवरती सुद्धा अशा आपण अनेक वेळेला अशा प्रकारची सूट आपण घेताना दिसतो की प्रोग्रेससाठी असं करावंच लागतं किंवा सरकारी काम आहे म्हणजे ते सरकारी काम व्हायचं असेल तर अंडर द टेबल द्यावंच लागतं, त्याच्याशिवाय होतच नाही. किंवा
क्लब मध्ये गेलं की थोडस सोशल ड्रिंकिंग करावंच लागतं, त्याशिवाय नवीन कॉन्टॅक्ट कसे मिळणार. असं करत करत आपण एक नीती धर्माचे नियम हे हळूहळू बाजूला कोपऱ्यात सरकवायला सुरुवात करतो आणि आपल्या सोयीचे करतो. त्याला म्हणतात सवड शास्त्र. शास्त्राने एक काहीतरी सांगितलंय, पण माझ्या सोयीसाठी मी तो नियम स्वतःला हवा तसा वळवून घेतो, फिरवून घेतो, लूज करून घेतो आणि मग मी जे वागतो त्याला म्हणायचं सवड शास्त्र आणि त्यालाच म्हणायचं धर्मस्य ग्लानी. आणि ही सगळी जी वर्णनं आहेत ती धर्माच्या ग्लानीचं पूर्ण वर्णन नाहीये, थोडक्यात एक चित्र आपल्या समोर उभं करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता ही धर्माच्या ग्लानीची कारणं काय काय त्याच्याबद्दल वेगवेगळे विद्वान काय म्हणतात किंवा वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये काय मांडलेलं आहे ते थोडं सांगायचा प्रयत्न करते. वैवर्त पुराण नावाचं आहे, त्याच्यात त्याची कारणं सांगितली आहेत. वेदविहीन आणि शास्त्रविहीन ब्राह्मण, ह्याच्यातनं आपण एक फायनल इन्फरन्स काढणार आहोत की याच्यामध्ये 4 कारणं जरी सांगितली असली तरी मूळ कुठे येतं त्याचं. वेदविहीन किंवा शास्त्रविहीन ब्राह्मण, आचारहीन किंवा शक्तिहीन राजा, जातीहीन असा समाज आणि स्वार्थी वैश्य, याच्यामुळे धर्माला ग्लानी येते असं ब्रह्मवैवर्त पुराण म्हणतं. त्याचा अर्थ काय? थोडक्यात माणसं जेव्हा आपापल्या स्वधर्मापासून ढळतात तेव्हा धर्माला ग्लानी येते असं म्हणायचं. धर्माच्या ग्लानीचं रामसुखदास पण अजून एक वेगळं कारण सांगतात. अधर्माची वृद्धी आणि धर्माचा ऱ्हास व्हायला मुख्य कारण हे आहे की नाशवान पदार्थांचं आकर्षण लोकांच्या मनामध्ये वाढणं. एकदा का नाशवंत सांसारिक पदार्थांचं आकर्षण वाढलं की लोकांची भोग प्रवृत्ती वाढते आणि संग्रह करण्याकडे कल वाढतो. संग्रह आणि भोग ह्याच्याकडे जेव्हा तुमची प्रवृत्ती वाढते, एक साधारणपणे पूर्ण समाजाची, तेव्हा त्या समाजामध्ये अधर्म वाढतो आणि जसा जसा अधर्म वाढतो तस तसा समाजामध्ये कलह, पापाचरण, विद्रोह, स्वार्थीपणा ह्या सगळे दोष वाढत जातात. कर्मामध्ये सकामता उत्पन्न होणं हीच धर्माची हानी आहे आणि आपल्या कर्तव्यापासून च्युत होऊन म्हणजे ढळून निषिद्ध कर्म करण्याला सुद्धा जेव्हा आपण मागे पुढे पाहत नाही ती अधर्माची वृत्ती होय. ते जर बघितलं तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये जे सांगितलं होतं त्याच्याशी पुन्हा वेगळ्या शब्दात पण तीच सहमती आपल्याला जाणवते किंवा संगती जाणवते. आता माधवानंद काय म्हणतात की धर्माला ग्लानी कशामुळे येते. त्यांचं म्हणणं असं आहे की धर्म आचरणारे लोक जेव्हा केवळ गतानुगतिक पद्धतीने म्हणजे परंपरेमध्ये असं चालू आहे म्हणून काहीतरी कर्मकांड कसं तरी आणि काहीही विचारच न करता करत राहतात तेव्हा त्या धर्माला ग्लानी येते. कारण काहीही न कळता आणि काहीही विचार न करता जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा त्यातला इंटरेस्ट पण संपतो. हा हे करायचं असं म्हणता ते माहित नाही बुवा, चला करून टाका. मग ते नीट करण्याकडे आपला आपोआपच कल आहे. म्हणजे ताजेपणा, नाविन्य संपलेलं असतं, तसं महत्व पण आपल्याला की हळूहळू कमी व्हायला लागतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर एकाने गोंदवलेकर महाराजांना असा प्रश्न विचारला की देवळामध्ये गेल्यानंतर देवाच्या समोर एक कासव असतं, तर कासव कशासाठी असतं. त्याला त्यांनी उत्तर दिलं महाराजांनी, कासव जेव्हा गरज असेल तेव्हा आपले सगळे पाय, हातपाय, अवयव हे आत ओढून त्या कवचामध्ये बंदिस्त होऊ शकतं. तर तसं आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा आपले सगळे विकार असे आवरून घ्यावेत आणि फक्त शांत चित्ताने देवाचं दर्शन घ्यावं आणि देवाचं दर्शन फक्त देवासाठीच घ्यावं. देवळात जाणाऱ्या बरेच लोकांच्या मनात काहीतरी कामना असतात, त्यामुळे ते काम आणि कामना हे सगळ्या इतर विकारांचं मूळ आपण म्हणतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे विकार मनात न ठेवता देवासाठीच देवाचं दर्शन घे हे सुचवण्यासाठी सिम्बॉलिझम आपल्या धर्मामध्ये खूप आहे. तो हा कासव तिथे ठेवलेला असतो. पण आपल्याला हा विचार बरेच जणांना माहिती पण नसतो आणि आपण समजा माहिती असला तरी आपण तो एवढं जाणीवपूर्वक त्याच्याकडे पाहत नाही. मग काय कासवाला हळदी कुंकू घ्यायचं, पुढे जायचं. मग कधी कधी नंतर त्याचाही कंटाळा येतो. मग फक्त कासवावर पाय पडू द्यायचा नाही, बाजूनी जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, पुढे जायचं. आता देवाचं दर्शन सुद्धा मनुष्य का घेतो.
देवाला प्रसन्न करायचं. कशासाठी? त्यांनी मला काहीतरी द्यावं म्हणून. हेच आपल्या डोक्यात असतं. म्हणजे देवासाठी काहीतरी करणं हा आपला धर्म, आणि मग त्याच्या बदल्यात देवानी आपल्यासाठी काहीतरी करणं हा देवाचा धर्म. हे आपल्या डोक्यात कुठेतरी असतं, बरेच जणांच्या असतं. मी एक गंमतशीर घटना परवाच गेल्या काही दिवसांपूर्वीच पाहिली. शंकराच्या देवळात गेले होते, तर बऱ्याच बायका त्याच्या समोर असलेल्या नंदीच्या कानात काहीतरी सांगत होत्या आणि मग पुढे जात होत्या. मला काही माहिती नव्हतं. म्हटलं हे काय चाललंय, प्रत्येक बाई येते नंदीच्या कानात काहीतरी सांगते. शेवटी मला काहीतरी राहवलं नाही. मी एका बाईने विचारलं, म्हटलं हे काय करताय हो तुम्ही? मला माहिती नाही का, नंदीच्या कानात आपल्याला काय इच्छा असेल ती सांगायची, म्हणजे तो आपला वशिला शंकरापर्यंत लावतो. म्हटलं धन्य आहे. म्हणजे शंकराच्या कडे वशिला लावण्याकरता नंदीचा आधार घेणं ही केवढी धर्माची ग्लानी आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामध्ये दिसायला धर्म खूप दिसतो. नाही, सगळेजण देवळात जातायत, हे करतायत, नंदीला फुलं वाहतायत, त्याला सांगतायत. धर्म दिसला, पण त्याला एक सामाजिक म्हणजे एक रूढी परंपरेचं स्वरूप आलंय. आणि त्या उपासनांना सुद्धा स्वतःवर परंपरेनं लादल्या गेलेल्या क्रिया, आयदर असं तरी एक स्वरूप आहे, किंवा आपल्या अडचणींमध्ये मदत करणं, आपला संसार सांभाळणं, आणखीन आपल्या प्रगतीसाठी मदत करणं, त्यासाठी देवाला खुश करण्याचा एक प्रयत्न, असा तर सगळ्या उपासनांचं स्वरूप होतं. तेव्हा उपासना अशा रीतीने जेव्हा केल्या जातात तेव्हा त्यातलं खरं मर्म जातं, निष्प्राण होतात. धर्मातला जो खरा विचार असतो, उपासनांनी काय करायचं असतं, शरीराला मनाला वळण लावायचं असतं आणि तुम्ही अधिक चांगले विचार ग्रहण करण्याची तुमची क्षमता वाढवायची असते. त्याच्याऐवजी जर तुम्ही अशा पद्धतीने विचार करू लागला तर मग तुमची भोगप्रधान झाली ना ती उपासना. उपासनांनी तुम्ही भोगप्रधानच व्हायला लागलात, नीतिमत्ता हरवली, मग दुसरं काय होणार? अशा सगळ्याच स्थितीला ते म्हणतात धर्माची ग्लानी. त्यामुळे अशा वेळी धर्म हा वृद्ध झाल्यासारखा, म्हणजे थकल्यासारखा दिसतो, असं वर्णन माधवानंद करतात. मग अशा वेळेला काय आवश्यकता असते, तर ती धर्माची योग्य मूल्ये आहेत ती आचरणाने लोकांना शिकवण्याची, दाखवून देण्याची गरज असते. ज्याच्यामुळे धर्माचं जे ढिलेपणा जाईल आणि धर्माला एक वैचारिक तरतरी येईल, चैतन्य मिळेल. आणि हे काम हे अवतार स्वरूपात प्रभू रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण हे करतात. त्यामुळे धर्म संस्थापना हे ईश्वरी अवताराचं सगळ्यात महत्वाचं कार्य असतं. आपण त्याची कार्य जी कुठली आहे त्याच्याविषयी आपण पुढच्या श्लोकामध्ये बघणार आहोत. पण इथे धर्म संस्थापना म्हणजे काय, तर धर्माचा सगळ्यांनी स्वधर्म सोडल्यामुळे त्या धर्माचं चुकीच्या अंगाने लोकांनी ऍप्लिकेशन केल्यामुळे धर्माला जी अवकळा आलेली आहे त्याच्यामुळे सगळी सत्प्रवृत्ती आहे ती गाडली जाते आणि ती जणू काही आक्रोश करते की आम्हाला आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. आणि ही जी हाक आहे त्या हाका देव कानाड करू शकत नाही. मग तो आधी काय करतो, काही संत महात्म्यांना पाठवतो, त्यांच्याकरवी समाजाचं प्रबोधन घडवून पाहूया. पण जेव्हा माणसं पाठवूनही काही होत नाही तेव्हा तो त्या बिचाऱ्याला स्वतःलाच यावं लागतं. असा म्हणून म्हणून म्हटलेलं की अभ्युत्थान मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अधर्माची प्रबलता होते तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो. आता अधर्माचं अभ्युत्थान म्हणजे प्राबल्य, म्हणजे अधर्म खूप फावणं थोडक्यामध्ये. आता ह्याचं खरं कारण तेच आहे, धर्मस्य ग्लानिः. सत्वशक्तीचा वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर विकास हा खरा धर्माचा उद्देश. पण अधर्माला विरोध करणं हे सुद्धा धर्माचरणाचंच एक अंग आहे बरं का, जे आपण विसरतो. मी माझा धर्म व्यवस्थित पाळतोय ना, ठीक आहे, पण कोणीतरी चुकीचं करतोय हे आपल्याला दिसलं तर आपण सांगायला जात नाही, आपण गप्प बसतो. त्याची कारणं काही असतील, वेगळी वेगळी असतील. कुठे उगाच सांगायला जा, तो माझा ऐकेल का, किंवा तो समजा जास्त सामर्थ्यवान असेल तर उगाच त्याला सांगायला जाऊन मला टांगायला निघायचं, तो नकोच. त्यापेक्षा मी आपलं माझ्या पातळीवर जे करायचं ते करतो आणि गप्प बसतो. कशाला स्वतःला वाईटपणा. अशा भिवून किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वेगळ्या वेगळ्या कारणामुळे आपण एक वैयक्तिकरित्याही विरोध करत नाही किंवा संघटितरित्या सुद्धा विरोध करणं हे आपण शक्यतोवर टाळतानाच दिसतो आणि त्यामुळेच अधर्म्य प्रवृत्तींचं प्राबल्य वाढतं. त्यामुळे वैयक्तिक उपासना आणि सदाचरण या दोन्हीमध्ये, म्हणजे एकूणच वैयक्तिक धर्माचरणामध्ये शिथिलता पहिलं कारण, आणि सत्वविघातक प्रवृत्तींना विरोध न करणं
या दोन गोष्टीतून अधर्माचं प्राबल्य वाढतं. आणि मग एकूणच समाजात ह्या गोष्टींचा अतिरेक झाला म्हणजे मग वाईट वाईट प्रवृत्ती ह्या राजारोसपणे वावरायला लागतात. अधर्म्य कृत्य करणाऱ्यांचा उत्साह वाढतो. आणि मग जी सज्जन माणसं सत्य धरून राहत असतात किंवा धर्माचरण करू पाहत असतात त्यांना दुष्ट वागणाऱ्यांच्याकडून त्यांना चांगल्या वागण्याबद्दल शिक्षा म्हणून क्लेश दिले जातात. समाज संतांचं वागणं संतांचं सांगणं हे मानेनासं जेव्हा होतो तेव्हा भगवान म्हणतात की मी तेव्हा अशा स्थितीमध्ये अशा बिकट परिस्थितीमध्ये मी स्वतःला प्रकट करतो. अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम्. आता इथे माधवानंदांनी एक खूपच वेगळा विचार मांडलेला आहे बरं का. तो सांगितल्याशिवाय मला राहवत नाहीये. ते म्हणतात की हे सगळं आपण विवेचन ऐकलं. धर्माची ग्लानी, अधर्माचं प्राबल्य, त्याच्यानंतर संतांचं सांगणं, संतांना पाठवलं जातं आणि संतांचा सुद्धा जेव्हा काही कर्णोपाय चालत नाही तेव्हा अवतार, हे सगळं रामकृष्णादी अवतार, समाजातील धर्माची अवनती, हे सगळं बोललं गेलं. पण हे वैयक्तिक पातळीवर तुम्ही अप्लाय करा असं त्यांचं म्हणणं. ते कसं तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा मी धर्माचरणापासून टळतो असं लावून घ्यायचं. आता इथे आपण जनरल सगळ्या समाजाबद्दल बोलतोय ना, आता फक्त वैयक्तिक पातळीवर ते अप्लाय करा असं ते सांगतात. जेव्हा जेव्हा मी चुकीचं वागतो, ती चुकीच्या प्रवृत्ती माझ्यामध्ये उफाळून वर यायला लागतात तेव्हा आपली सदसद विवेक बुद्धी बऱ्यापैकी वेळेला जागृत असते. ती आपल्याला सांगत असते की हे बरोबर नाहीये, असं वागू नकोस, असं करू नकोस. पण आपण केवळ सोय म्हणून तो भाव, जो ईश्वरी भाव, आतला आवाज ज्याला म्हणतो आपण, जो आपल्याला चांगलं वागण्याकडे ओढत असतो, त्याला असं दूर झटकून टाकतो कोपऱ्यामध्ये, त्याला दडपून टाकतो. तेव्हा तरी तो जोरामध्ये उसळतो. पण इतक्या वेळा दडपल्यानंतर तो समजा फारच उशिरा जर वेळ आणि वय निघून गेल्यानंतर तो उफाळून वर आला तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा तो जेव्हा उदयाला येतोय तेव्हाच वेळेवर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्याला चॅनलाइज करून दिलं पाहिजे आणि प्रकट होऊ द्यायला पाहिजे. म्हणजे काय, आता आपल्याला कधी कधी चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा स्फुरतात. अमुक अमुक करावं, धर्मकृत्य करावं, कुणाला दान द्यावं, ईश्वरीय कार्य, कुठल्या तरी उपासना प्रवृत्ती आपल्या मनामध्ये जागे होतात की काही स्तोत्र पठण करावं म्हणा किंवा एखादा मंत्र जप करावा. त्यावेळेला आपण काय करतो, मुहूर्त बघतो की आताच पाडवा जवळच आलाय, पाडव्यापासून मी हे सुरुवात करते किंवा दसऱ्यापासून मी हे सुरुवात करते. आज वाटतंय ना, आज करा. नाहीतर आपण जे तेव्हा पुढे ढकलतो, उद्याचा दिवस कोणी सांगितलाय कसा असेल, उद्या आणखीन 4 विघ्न आली तोपर्यंत, सुद्धा पाडव्यापर्यंत, तर तुमचं ते राहूनच जाईल. आणि मग तो तुमचा आवाज जो तुम्हाला योग्य पद्धतीने बाहेर डोकावू बघतोय त्याला तुम्ही दाबून टाकताय आणि दुर्लक्षित करताय. तर त्यांचं म्हणणं की त्याच्यासाठी तो जो आतला आवाज आहे तो विकसित होण्यासाठी त्या आपल्या आतल्या आवाजाला योग्य वाट द्यायला हवी. आणि त्याच्यासाठी आपली अपप्रवृत्ती आणि सुखासीनता, आळस, त्याच्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवण्याचा त्रास सहन करायला हवा. ते म्हणतात की देवाचा जन्म अंतरात होतो आहे तर त्याच्यासाठी थोडासा त्रास सहन करायला काय हरकत आहे. आपल्या आई वडिलांनी, आपल्या आईने आपल्याला जन्माला घातलं तेव्हा आपण बायका, आपण जन्माला घातलं तर तेवढा त्रास सहन करावा लागला. मग आपल्यातली चांगली प्रवृत्ती जन्माला येत असताना आपल्यातला आळस झटकणं, आपल्या दुष्ट प्रवृत्ती बाजूला ठेवणं, हा जो काही त्रास असेल किंवा थोडस आरामशीर, थोडा आपला आराम कमी होईल, तर तो आराम कमी होऊ देण्याचा जो त्रास काही आहे तो तुम्ही सहन करा. देवाचा अवतार कष्ट झाले तरी होऊ द्यावा. एकदा का तो अवतार झाला की तो पुढे तुमचं सगळं तो उद्धार करेलच. पण तो अवतार होत असताना त्याला टाळू नका. केवळ क्षणिक सुखासाठी, क्षणिक आळसासाठी, क्षणिक सुखाच्या उपभोगासाठी मागे लागून तुम्ही त्या दैवी आवाजाकडे, जी तुमची सदसद विवेक बुद्धीच्या रूपाने असेल किंवा काही असेल, कधी चांगली गोष्ट तुम्हाला करावीशी वाटत असेल तर ती पुढे टाळून, पुढे ढकलून तुम्ही हा आवाज दडपू नका. अशा अर्थाने त्यांनी एका वेगळ्याच पद्धतीने अर्थ लावलाय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
कारण आपण म्हणतोच ना, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव आहे. मग तो अशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला त्याच्या अस्तित्वात जाणीव करून देत असतो, तेव्हा त्या अस्तित्वाची वेळीच दखल घेणं हे आपलं काम आहे. आणि ते आपण केलं तर तो आपल्याला तारून नेईल. असा एक फार वेगळा आणि खूप सुंदर अर्थ त्यांनी लावलेला आहे. इथे आपण आता ह्या श्लोकावरचं विवेचन संपलंय. आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूयात. आपला हा श्लोक या सेशन मध्ये पूर्ण होऊ शकतो. ओवी क्रमांक 49 आणि 50. जे धर्मजात आघवे, युगी युगी मियांची रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे. कारण प्रत्येक युगात धर्ममार्गाचे रक्षण मी करावे हा क्रम मुळापासूनच पडला आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही ना ठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा. यासाठी ज्या ज्या वेळी अधर्माचा पगडा धर्मावर बसल्याचं आढळलं, त्या त्यावेळी मी आपले जन्मरहित तत्व बाजूला सरतो आणि अमूर तत्वही मनात आणत नाही. म्हणजे जन्मरहित असूनही मी जन्म घेतो, निराकार असूनही आकारात येतो, अमूर्त असूनही मूर्त रूपामध्ये व्यक्त होतो. आता आपण परत एकदा हा श्लोक वाचूयात आणि मग थांबू. आता हे जे आपण सगळं विवेचन ऐकलंय त्याच्या प्रकाशात आपण पुन्हा एकदा हा श्लोक ऐकूया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ठीक आहे, 2च मिनिटं शिल्लक आहेत, पण आपण थांबूयात. 2 मिनिटात आपला काहीच होणार नाही. पुढच्या वेळेला आपण 8वा श्लोक घेऊ. हे 7 आणि 8 हे श्लोक खूप महत्वाचे आणि खूप प्रसिद्ध आहेत आणि अवताराविषयी खूप चांगली माहिती प्रकाशित करणारे आहेत. पुढच्या वेळेला आपण आपला 8वा श्लोक बघूया. आता प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.